नमस्कार मित्रांनो. एका शहरावर घोंगावणारं ते भयंकर संकट ह्या कथेचा हा भाग 7वा आणि शेवटचा भाग आहे. जर तुम्ही ह्या कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओ न बघता थेट ह्या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी पाहावेत. ह्या कथेच्या सर्व भागांच्या व्हिडिओची लिंक ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. कथेच्या 7व्या आणि शेवटच्या भागाला आता सुरुवात करू. दुसऱ्या दिवशीची सकाळ ही तितकीशी शुभ सकाळ नव्हती. आज अमावस्या होती. प्रतापसह सर्वजणच आज एका विलक्षण दडपणाखाली वावरत होते. पण तो आघोरी मात्र नेहमीसारखाच शांत होता. त्याच्या लेखी आजचा दिवसही इतर दिवसांसारखाच एक सामान्य दिवस होता. रात्री त्या डाकिणीशी त्याला 2 हात करावे लागणार होते यात तीळ मात्र शंका नव्हती. पण त्यामुळे तो आघोरी विचलित मात्र वाटत नव्हता. रात्री होऊ घातलेल्या त्या युद्धामध्ये त्या आघोरीला कदाचित आपल्या प्राणालाही मुकावं लागणार होतं. पण या देहाची किंचितही आसक्ती नसलेला तो आघोरी यासाठी केव्हाही तयार होता. त्यामुळे कोणतंही दडपण असण्याचा प्रश्नच नव्हता. प्रतापने आज सुट्टी घेतली होती आणि तो आपल्या बहिणीच्या साधनाच्या घरी आला होता. सकाळी 10च्या दरम्यान साधना आणि सचिनने प्रतापला त्या आघोरीची भेट घालून देण्याची विनंती केली. प्रतापने चटकन पाळतीवर असणाऱ्या कॉन्स्टेबलला फोन केला. कॉन्स्टेबलच्या सांगण्यानुसार तो आघोरी काही मिनिटांपूर्वीच नदी ओलांडून अलीकडे स्मशानात येऊन बसला असल्याचं कळालं. प्रताप साधना आणि सचिनला घेऊन त्वरित नदीच्या दिशेने निघाला. गाडी पार्क करून ते तिघेही आता झरझर पायऱ्या उतरत घाटातून नदी पात्रात उतरले. काहीशा गरम होऊ लागलेल्या वाळूतून पुढे सरकत ते स्मशानजवळ करू लागले. त्या स्मशानात तो आघोरी शांत चित्ताने बसून अंगावर स्मशानातील राख फासत होता. ती गोष्ट साधना आणि सचिनला फारच विचित्र वाटली. साधनाचं तर त्याच्याशी बोलण्याचं धाडसच होत नव्हतं. हे तिघेही जवळ येऊन उभे राहिलेले पाहिल्यावर आघोरीने आपली मान किंचित वर करून तिघांना एक वार न्याळलं आणि तो पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला. आघोरी स्वतःहून बोलणार नाही हे प्रतापला चांगलंच ठाऊक होतं. तसे प्रतापने बोलायला सुरुवात केली. बाबा, हे माझे इतक्यात त्या आघोरीने आपला हात वरती करून प्रतापला शांत राहण्याचा इशारा केला आणि तो आघोरी बोलू लागला. हे त्या मुलीचे मातापिता आहेत हे मला माहीत आहे. आता सचिन आणि साधनाकडे पाहत आघोरी बोलू लागला. आज रात्रीचं जेवण झाल्यावर मुलीला तुम्ही तिच्या खोलीत एकटं राहू द्या. एकदा का ती जेवून आपल्या खोलीत गेली की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तिच्या खोलीत प्रवेश करू नका. आतून कितीही ओरडण्याचे किंचाळण्याचे आवाज आले तरीही मी सांगितलेली गोष्ट पाळा. त्यातच तुमचं हित आहे. इतक्यात रडवेल्या स्वरात साधना बोलू लागली. बाबा, मी हात जोडते. काहीही करून माझ्या मुलीला वाचवा हो. त्यावर आपल्या नेहमीच्या निर्विकार मुद्रेने कणखर आवाजात तो आघोरी बोलला. तिला वाचवायला मी कोणी देव नाहीये. मी माझा प्रयत्न करेन. यशस्वी होईल की नाही हे मी सांगू शकत नाही. आता आपला रोख प्रतापकडे वळवत आघोरी बोलू लागला. काहीही झालं तरी रात्र उजाडून सकाळी सूर्यनारायणाची पहिली किरणं त्या शापित अरण्यावर पडेपर्यंत कोणीही नदी ओलांडून त्या शापित अरण्यात यायचं नाही. कळतंय ना रे मी काय म्हणतोय ते? तसे प्रताप म्हणाला. होय बाबा, मी रात्री साधना सोबतच थांबेन आणि तिथून जेव्हा डाकीण मुलीला घेऊन जंगलाकडे यायला निघेल तेव्हा मी इथे घाटावर तैनात केलेल्या कॉन्स्टेबलला फोन करून तसं कळवेन. तो कॉन्स्टेबल इथून घाटावरूनच जंगलाच्या दिशेने भोंग्याचा आवाज करेल. तो तुमच्यासाठी एक इशारा असेल एवढं लक्षात ठेवा. प्रतापची ही योजना आघोरीला भलतीच आवडलेली दिसली. तो काहीसा खुश होऊन म्हणाला, हे ठीक आहे, याने मला मदत होईल.
तुम्ही सर्वजण निघा आता, मी आता त्या अरण्याकडे चाललोय, असे म्हणत तो अघोरी उठला. आपल्या दोन्ही हातांनी टाळी वाजवून त्याने हाताची राख झटकली आणि खाली वाकून त्रिशूळ हातात घेत तो आता त्या वाळूतून नदीच्या दिशेने निघाला. आजची रात्र ही निर्णयाची रात्र होती. अघोरीच्या इतक्या वर्षांच्या तपश्चर्याचा आणि सिद्धीचा आज कस लागणार होता. एकीकडे त्या डाकिणीची महाविनाशकारी आसुरी शक्ती, तर दुसरीकडे एका सिद्ध अघोरीची जनकल्याणकारी तंत्रसाधना. ही अनोखी जुगलबंदी आज त्या शापित अरण्यात पाहावयास मिळणार होती. या अनोख्या समराचा नायक असणारा तो अघोरी मात्र अगदी शांत चित्ताने त्या सुकलेल्या खोडाच्या खाली बसून शहराकडे नजर ठेवून होता. रात्रीचे 8:30 होत आले होते. काहीतरी आठवल्यासारखा तो अघोरी अचानक उभा राहिला आणि झोळीत ठेवलेली त्या 3 मुलींच्या मृतदेहाची हाडे त्याने बाहेर काढली. छोट्या हवनासाठी आवश्यक असणाऱ्या योग्य त्या वनस्पतींची सुकलेली लाकडं तसेच सुकलेला पालापाचोळा त्याने दुपारी जमा करून ठेवला होता. त्याने आपल्या त्रिशूळाच्या दांड्याने आपल्या समोर एक वीदभर खोल खड्डा खणायला सुरुवात केली. गोल आकाराचा खड्डा खणून झाल्यावर त्याने पटपट सुकलेल्या काड्या उभ्या करून त्यामध्ये सुकलेला पालापाचोळा भरून अग्नी प्रज्वलित केला. दिव्याग्नी पेटला होता. ती 3 हाडे आपल्या समोर एका रेषेत ठेवून त्याने पद्मासनात बसत एका विचित्र मंत्राला सुरुवात केली आणि बाजूचा पालापाचोळा, सुकलेल्या लाकडांच्या काड्या त्या छोट्याशा होमात टाकत तो थरथरत्या स्वरात मंत्रोच्चार करू लागला. तिकडे साधनाच्या घरी रात्रीचे जेवण करणारे प्रताप, साधना आणि सचिन अगदी अबोल झाले होते. साक्षी केवळ शरीराने तिथे उपस्थित होती. आपल्या अवतीभवतीची परिस्थिती आणि इतर कशाचेही तिला भान राहिले नव्हते. एखाद्या यंत्रमानवासारखी तिची ती हालचाल पाहून साधना कशीबशी आपला हुंदका आवरत होती. अचानक साक्षी उठली. तिचं जेवण अर्धवट झालं होतं. ती उठली आणि तडक आपल्या खोलीत निघून गेली. सवयीनुसार तिला बोलायला उठणाऱ्या साधनाला प्रतापने हाताला धरून खाली बसवलं. साक्षी तडक चालत आपल्या खोलीत गेली आणि पाठोपाठ दरवाजा इतक्या वेगाने बंद केला की जणू 8-10 लोकांनी एकत्र ताकद लावून तो ढकलला असावा. आता मात्र डायनिंग टेबलवर बसलेली साधना रडू लागली. मुलीसमोर आपण अगदी नॉर्मल आहोत हे दाखवणाऱ्या साधनाचा संयम आता मात्र ढळला. वेगाने आपल्या समोरील जेवणाचं ताट एका बाजूला भिरकावत साधना आता ओक्साबोक्षी रडू लागली. रडणे ही एकच गोष्ट तिच्या हातात होती. बाकी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ती काहीही करू शकत नव्हती. वेळ जसजसा पुढे सरकत होता तसा तो अघोरी इरेला पेटल्यासारखा मंत्रोच्चार करत अरण्यातून जमा केलेली समिधा त्या इवल्याशा होमात टाकत होता. त्याच्या आवाजातील कणखरतेमुळे आता आजूबाजूच्या परिसरात जणू स्पंदनं निर्माण होऊ लागली होती. अघोरीने त्या डाकिणीच्याच इलाक्यात बसून तिची शक्ती कमी करण्यासाठीचा यज्ञ सुरू केला होता. खरं तर हे तिला दिलेलं खुलं आव्हान होतं, पण ती डाकीण आज अघोरीशी भिडण्याची जोखीम घेऊ शकत नव्हती. तिला यापेक्षाही महत्वाचं कार्य पार पाडायचं होतं. आपला काळा मनसुबा तिला पूर्ण करायचा होता आणि त्यामुळेच कदाचित ती डाकीण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत होती. त्याचा फायदा मात्र अघोरी उचलत होता आणि तो कोणत्याही व्यत्ययाविना आपला यज्ञ पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. कारण तो यज्ञ पूर्ण होताच त्या डाकिणीची शक्ती कमी होण्यास मदत होणार होती. पुढील 1-1.5 तास तो अघोरी अतिशय क्लिष्ट असणारा तो मंत्रोच्चार करतच राहिला आणि अचानक त्याने समोर ठेवलेल्या त्या 3 हाडांपैकी एक हाड उचलून समोरील त्या यज्ञात फेकलं. त्या कुजलेल्या हाडाचा एक काळसर स्फोट झाला आणि त्या स्फोटासरशी यज्ञापासून अरण्याकडे जाणाऱ्या विचित्र अशा लहरी उमटल्या. ही तर एक सुरुवात होती. त्या डाकिणीच्या साम्राज्याला जणू अघोरीने सुरुंग लावला होता आणि त्याचे पडसाद संपूर्ण अरण्यात दुमदुमू लागले होते. अघोरी आता भलताच इरेला पेटला होता. त्याच्या तोंडातील मंत्रोच्चार अधिक क्लिष्ट होऊ लागले होते. काही कावळे येऊन आता त्याच्या अवतीभोवती घुटमळू लागले.
नजर ठेवणारे ते सैतानी पक्षी म्हणजे जणू त्या डाकिणीचे डोळेच होते. त्यांच्या त्या असंख्य अभद्र डोळ्यांनी ती डाकीण 10 दिशांना नजर ठेवत होती. आघोरीचं कारस्थान जरी त्या डाकिणीनं ओळखलं असलं तरी ती या घडीला आघोरीचा सामना करण्यात वेळ वाया घालवू शकत नव्हती. कारण तिला आपलं इप्सित साध्य करायचं होतं आणि त्या संधीचा फायदा घेत आघोरी आपले कार्य नेटाने पुढे रेटत होता. आता रात्रीचे 11:30-12 वाजत आले होते. अचानक आकाशातून सपसप लयबद्ध आवाज आला. हा त्या तांबूस पांढरट रंगाच्या घुबडाच्या पंखांचा आवाज होता. चाणाक्ष आघोरीने तो त्वरित ओळखला. आपला मंत्रोच्चार सुरूच ठेवून त्याने हळूच आकाशाकडे नजर फिरवली. अमावस्येच्या त्या काळ्या कुट्ट अंधारातही त्याला पुढे जाणारं ते घुबड आणि त्यामागून असणारी 300-400 कावळ्यांची ती सैतानी टोळी दिसली. ती टोळी शहराकडे निघाली होती. क्षणभर विचलित झालेली आघोरीची नजर पुन्हा आपल्या समोरील होमाकडे स्थिरावली आणि त्याने आपल्या मंत्रोच्चारांचा वेग वाढवला. अरण्याकडून येऊन शहरात निघालेले ते घुबड आणि ते कावळे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकत एका निश्चित ठिकाणाकडे जात होते. एका मागोमाग एक करत ते आता त्या अपार्टमेंटच्या अगदी जवळ येऊन पोचले होते. किंचितही आवाज न करता ते सर्व पक्षी आता अपार्टमेंट शेजारील त्या झाडावर विराजमान झाले. अर्थातच ते साधनाचं अपार्टमेंट होतं. हॉलमध्ये बसून असणारे प्रताप आणि सचिन सुरक्षेखातर हॉलच्या सर्व खिडक्या बंद करून बसले होते. साधना तर अर्धमेली झाल्यासारखी सोफ्यावर पडली होती. केव्हाही आपल्या मुलीच्या खोलीतून कसलासा विचित्र आवाज येईल आणि पुढच्याच क्षणाला आपली मुलगी गायब होईल या विचारानेच साधना गर्भगळीत झाली होती. आता प्रताप उठून उभा राहिला आणि सावकाश पावले टाकत तो हॉलमधील एका खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. त्या खिडकीतून समोरचं ते झाड स्पष्ट दिसू शकत होतं. प्रतापने खिडकीचा पडदा हलकेच बाजूला सरकवून आपलं तोंड खिडकीच्या काचेला चिकटवून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला. 3-4 सेकंद त्याच अवस्थेत राहिल्यावर त्याचे डोळे बाहेरील अंधाराला सरावले आणि अपार्टमेंटमध्ये असणाऱ्या दिव्यांच्या मंद प्रकाशात त्यानं पाहिलं. समोरील सबंध झाड जणू कावळ्यांनी भरून गेलं होतं. ते सर्व कावळे अगदी शांतपणे साक्षीच्या खिडकीकडे पाहत होते. प्रताप श्वास रोखून तो विचित्र नजारा पाहत होता. त्या झाडावर पाने कमी आणि कावळेच जास्त दिसत होते. अचानक त्या कावळ्यांना बाजूच्या खिडकीत उभ्या असलेल्या प्रतापची भणक लागली. एकावेळी त्या 500-700 कावळ्यांनी आपल्या माना प्रताप उभ्या असणाऱ्या खिडकीकडे वळवल्या. तसा विजेचा झटका लागल्यासारखा प्रताप पटकन मागे हटला. काही काळ तसाच मागे उभा राहून त्याने पुन्हा हिम्मत करून पुढे जाण्याचं ठरवलं. यावेळी थोडासा दूर उभा राहून तो त्या खिडकीच्या काचेतून पाहत होता आणि अचानक त्याला बाहेर उडणाऱ्या त्या पक्ष्यांच्या पंखांचा एक मोठा आवाज आल्याचा भास होऊ लागला. अनावधानाने तो पुढे झाला आणि डोळे बारीक करून त्यानं पाहिलं. ते अभद्र कावळे आता अलगद उडत साक्षीच्या खिडकीजवळ जमू लागले होते आणि पुढील अर्ध्या मिनिटात ते 500-700 कावळे अगदी जवळ येत एकरूप होत असल्याचा भास होऊ लागला आणि त्या कावळ्यांचे एका मानवी आकृतीत रूपांतर होण्यास सुरुवात झाली. ती आकृती मानवी असली तरी तिची उंची खचितच मानवी नव्हती. 8-10 फूट उंचीची ती आकृती एका स्त्रीची आकृती होती. काळ्या कुट्ट अंगाची ती स्त्री आता हळूहळू स्पष्ट दिसू लागली होती. तिचे दात आणि डोळे त्या पूर्ण काळ्या कुट्ट रंगात विलक्षण चमकत होते. अंगावरील वस्त्रासारखे असणारे ते आवरणही काळे कुट्ट असल्याने ती स्त्री महाभयंकर वाटत होती. प्रताप श्वास रोखून हे सर्व पाहत होता. ती डाकीण आता अलगद तरंगत साक्षीच्या खिडकीकडे जाऊ लागली. तसा प्रताप एका बाजूला सरकत मान तिरकी करून शक्य तेवढं साक्षीच्या खिडकीकडे पाहण्याचा प्रयत्न करू लागला. ती डाकीण साक्षीच्या खिडकीपासून 5-6 फूट अंतरावर अलगद तरंगत होती आणि अचानक तिने बोटाने इशारा करताच साक्षीच्या खोलीच्या खिडकीत असणारी ती लोखंडी जाळी भिंतीतून निखळून अपार्टमेंट बाहेरील अंधारात दूर फेकली गेली. आश्चर्य म्हणजे आता साक्षी त्या निखळलेल्या खिडकीत उभी होती.
ती एकटक त्या काळ्या भिन्न बाईकडे पाहत होती. ती बाई चिरपरिचित असल्यासारखी साक्षी तिच्याकडेच पाहत हसत होती. त्या काळ्या आकृतीने इशारा करताच साक्षीने स्वतःला खिडकीतून झोकून दिलं आणि इकडे ते पाहणाऱ्या प्रतापच्या काळजात धस्स झालं. त्याने गच्च डोळे मिटले. साक्षी आता कोणत्याही क्षणी चौथ्या मजल्यावरून खाली आदळेल या विचाराने प्रतापने डोळे मिटले आणि पुढच्याच क्षणाला साक्षीचे ते निखळ हसू त्याला ऐकू आलं. तसे त्याने डोळे उघडून पाहिलं. साक्षीला आपल्या कवेत घेऊन ती भयंकर दिसणारी काळसर आकृती हळूहळू अंधारात जात होती. साक्षी मात्र तिच्या कवेत बसून खदा खदा हसत होती. ते पाहून प्रताप हळूहळू मागे सरकत येऊन तिथेच असणाऱ्या एका सोफा चेअरवर मटकन खाली बसला. साक्षी गेली होती. त्या डाकिणीने इतके दिवस साक्षीला आपली सवय लावली होती आणि आज साक्षी जणू आपल्या मर्जीने तिच्या सोबत गेली होती असंच वाटत होतं. क्षणभर भांबावलेल्या प्रतापला अचानक लक्षात आल्याने त्याने फोन बाहेर काढला आणि पायतीवर असणाऱ्या त्या कॉन्स्टेबलला फोन केला. तसे कॉन्स्टेबलने पुढच्याच क्षणाला गाडीत असलेला तो भोंगा वाजवला. नदी पलीकडून येणाऱ्या त्या कर्णकर्कश आवाजाने आघोरीचं लक्ष वेधलं गेलं. डाकीण मुलीला घेऊन निघाली असल्याचं आघोरीने जाणलं आणि आपल्या समोरील ते दुसरे हाड होमात टाकून त्याने आपल्या मंत्रोच्चारांचा वेग दुपटीने वाढवला. त्या आघोरीचे मंत्र उच्चारण निरंतर सुरू होतं आणि पुढील अर्ध्या तासात अंधारातून अलगद तरंगत शहरातून त्या अरण्याकडे येणारी ती सैतानी टोळी त्याच्या दृष्टीस पडली. आपले लक्ष क्षणभरही विचलित न होऊ देता आघोरी आपले मंत्रोच्चारण करतच राहिला आणि इतक्यात ती टोळी त्याच्या डोक्यावरून पुढे सरकत अरण्यात जाऊ लागली. आघोरीने आपली मान किंचित तिरकी करून त्या डाकिणीच्या मार्गाचा मागोवा घेतला आणि पुन्हा तो आपल्या मंत्रोच्चारात लीन झाला. काहीही करून पुढच्या 10-15 मिनिटात त्याला आपला यज्ञ संपवणं भाग होतं, कारण त्याला लवकरात लवकर त्या डाकिणीच्या मागावर जाऊन त्या मुलीला वाचवायचं होतं आणि डाकिणीचा खात्माही करायचा होता. लोहाराच्या भात्यासारखे आपले तोंड अविरत चालवत त्याने आपला मंत्रोच्चार संपवला आणि उरलेलं तिसरंही हाड त्याने समोरील यज्ञात भिरकावलं. तसे यज्ञात पुन्हा एक काळसर स्फोट झाला. त्याच्या कंपनांनी पुन्हा एकदा ते जंगल दुमदुमलं. यज्ञ सफल झाल्याची ही पावती होती. तो आघोरी आता चटकन उठला आणि आपले त्रिशूळ हातात घेत विजेच्या वेगाने त्या डाकिणीच्या मागावर पळत सुटला. अरण्यात आत शिरताना त्याच्या लक्षात आलं की हे अरण्य आता त्याच्या रोजच्या पाहण्यातलं अरण्य राहिलेलं नाही. या अरण्याचा जणू भूगोलच बदलून गेला आहे. इतकं परिचित अरण्य असूनही आघोरीला मात्र धावताना आपण वेगळ्याच ठिकाणी आलो आहोत की काय असा भास होऊ लागला. त्या डाकिणीची माया पूर्ण अरण्यात पसरली होती आणि या मायाजालात आघोरी फसावा हा तिचा डाव होता. धावणाऱ्या आघोरीला उशिरा का होईना पण ही गोष्ट लक्षात आली आणि आपल्या शरीरातील 5 ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या सुप्त शक्ती त्याने जागृत करण्यास सुरुवात केली. डाकिणीच्या मायाजालाला भेदून आता त्याच्या मेंदूतून सूक्ष्म लहरी उठू लागल्या. योग्य दिशा कोणती हे त्याला आपसुकच कळू लागलं. आता तो विजेच्या वेगाने धावत होता. हातातील त्रिशूळ अगदी घट्ट पकडून दुसऱ्या हाताची मूठ आवळून आक्रमक पावित्र्यात तो धावत होता आणि अचानक त्याच्या समोर 2 डोळे चमकले. रात्रीच्या अंधारात चमकणारे ते डोळे निश्चितच एखाद्या जंगली श्वापदांचे होते. आघोरीला याची खात्री होती आणि जंगली श्वापद कधीही स्वतःहून हल्ला करत नाहीत याचीही त्याला कल्पना होती. आघोरी सरळ त्या श्वापदाच्या दिशेने पुढे सरकत होता. समोर आलेल्या त्या श्वापदाला बगल देऊन पुढे जात असताना त्या जंगली श्वापदाने त्याच्या पायाचा चावा घेतला. ते एक जंगली तरस होतं. त्याच्या ताकदवान जबड्यात आघोरीच्या पायाची पोटरी आल्यानं आघोरी जणू जागीच खेळला. पुढच्याच क्षणाला त्याने आपल्या त्रिशूळाने त्या तरसाला दूर ढकललं आणि इतक्यात तिथे असंख्य डोळे चमकू लागले. तरस हा कळपात राहणारा प्राणी आहे आणि आघोरीला आडवं आलेलं तरस त्याला अपवाद नव्हतं. आघोरीच्या अवतीभोवती आता जवळजवळ 10-15 तरसांचा एक कळप जमला होता
आणि ते हिंस्र प्राणी अतिशय चपळाईने आघोरीवर हल्ला करू लागले. आपल्या हातातील त्रिशूळ एखादी काठी फिरवल्यासारखे फिरवून आघोरी आपले स्वसंरक्षण करू लागला, कारण या मुक्या प्राण्यांवर मंत्रशक्ती वापरणं त्याला योग्य वाटलं नाही. पण हळूहळू त्या तरसांचा वाढत चाललेला चेव पाहून मात्र आघोरीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. स्वतः भोवती मंत्रशक्तीचं कवच तयार करून तो जागी स्तब्ध उभा राहिला. आजूबाजूने घोंगावणाऱ्या त्या तरसांच्या या टोळीकडे पाहता आघोरीला त्यांच्या डोक्यावर एक विचित्र धुरकट गोळ्या तरंगत असल्याचा भास झाला. ते सर्वच्या सर्व तरस भारावले गेले होते. ही त्या डाकिणीची माया होती. त्या मुक्या प्राण्यांना तिने भारावून आघोरीवर हल्ला करण्यास उद्युक्त केलं होतं. हे जाणताच आघोरीने एका वेगळ्या मंत्राचा वापर करून त्या सर्व मुक्या प्राण्यांना त्या डाकिणीच्या गुलामीतून मुक्त केलं. पुढच्याच क्षणाला भानावर आलेले ते प्राणी आघोरीला पाहताच बिचकत आजूबाजूच्या झाडीत सरकले आणि दिसेनासे झाले. पण या सर्व हल्लकोळ्यात आघोरीचा पाय मात्र जबर जखमी झाला होता. त्या जखमी पायामुळे त्याच्या पळण्याचा वेग निश्चितच मंदावला होता. तरीही शक्य तेवढ्या वेगाने तो पुढे पळतच होता. तिकडे प्रताप साक्षीचे त्या डाकिणीद्वारे अपहरण होताच घरातून बाहेर पडत थेट नदीकिनारी त्या घाटावर पोचला. पायतीवर असणारे 2 कॉन्स्टेबल तिथे जीप घेऊन तैनात होते. प्रताप आणि ते 2 हवालदार आता घाट उतरून घाटाच्या अगदी शेवटच्या पायरीवर जाऊन समोरच्या त्या अरण्याचा कानोसा घेत बसले. पण खरं तर समोरचं काहीच दिसत नव्हतं. काळ्याभिन्न अंधाराशिवाय नजरेत काहीही येत नव्हतं. ते तिघेही कान देऊन काही आवाज येतायत का याचा कानोसा घेत होते. 15-20 मिनिटे होताच त्या अरण्यातून अचानक जबर स्फोटाचे आवाज येऊ लागले. त्याचबरोबर एक सोनेरी प्रकाश चमकून लुप्त पावताना दिसू लागला. एखाद्या आतिषबाजीसारखा तो नजारा अरण्याच्या अगदी आतील भागात दिसत होता. त्या नजाऱ्याने ते तिघेही काही काळ दचकले. पुढे धावणारा आघोरी आता एका ठिकाणी येऊन जागीच थिजला. त्याच्या समोर गवताच्या एका वर्तुळाकार मैदानात अगदी मध्यावर डाकीण तरंगताना दिसत होती. 8-9 फूट उंचीची ती डाकीण काळीक भिन्न, दिसायला महाभयंकर आणि तितकीच विद्रूप होती. त्या मैदानाच्या मध्यभागी एका निळसर रंगाच्या स्फटिकरूपी मंचावर साक्षीला झोपावण्यात आलं होतं. तो निळसर स्फटिकरूपी मंच विलक्षण चमकत होता. साक्षीच्या डोक्याजवळ आणि पायाकडील बाजूस काळ्या रंगाच्या विचित्र आकाराच्या प्राण्यांच्या कवट्या ठेवण्यात आल्या होत्या आणि त्या कवट्यातून काळा धूर उठत होता. ती काळीक भिन्न डाकीण मंचाभोवती अलगद तरंगत होती. हाताने विचित्र हातवारे करत एका प्राचीन आसुरी भाषेत ती काहीसे मंत्र पुटपुटत होती. साक्षी मात्र संमोहित झाल्याने तिच्याकडे हसत पाहत होती. आघोरीची चाहूल लागताच ती डाकीण क्षणभर थबकली. आघोरीकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून तिने आपले दोन्ही हात पायापासून आकाशाकडे उंचावले. तसे त्या मंचावर ठेवलेल्या त्या कवट्यातून काळ्या धुराचे प्रचंड लोट उठत त्या आघोरीकडे येऊ लागले आणि बघता बघता त्या धुरातून एक एक करत ते सैतानी कावळे बाहेर पडू लागले. आता ते कावळे आघोरीकडे झेपावत होते. कावळ्यांना पाहून आघोरीला काहीही नवल वाटलं नाही. या कावळ्यांना आपण असं संपवून टाकू हा विचार करत आघोरी आक्रमक पावित्र्यात उभा राहिला. पण ते कावळे जवळ येताच त्या कावळ्यांचं रूपांतर आता तरंगणाऱ्या काळसर मानवी आकृतीत होऊ लागलं. ते प्रेतात्मे होते. आघोरीला प्रेतात्म्यांना आवरणं अवघड नव्हतं, पण ज्या संख्येने ते प्रेतात्मे आघोरीकडे येत होते ती मात्र चिंतेची बाब होती. गोळ्याच्या ढेपेभोवती जसे मुंगे जमतात त्याचप्रमाणे त्या आघोरीच्या अवतीभोवती त्या काळ्या आकृत्या जमू लागल्या आणि त्यांनी आघोरीवर एक जबर हल्ला चढवला. या सर्वांपासून अलिप्त ती डाकीण मात्र आपले इच्छित कार्य तडीस नेण्यास अविरत झटत होती. आघोरीला तिने जणू त्या प्रेत आत्म्यांच्या हवाली केलं होतं. ती पिशाचे बेभान होऊन आघोरीवर हल्ला चढवत होती. आघोरी सुद्धा आपल्या हातातील त्रिशूळाने वर्तुळ बनवून त्या पिशाच्यांचा नेटाने सामना करत होता आणि इतक्यात काही पिशाचे आघोरीच्या पायात घुटमळू लागली. आघोरीच्या पोटरीवर झालेल्या जखमेतून भयाभया रक्त वाहत होतं.
आसुरी पिशाचे आता आघोरीच्या पायाशी घुटमळून त्याचं रक्त शोषण करू लागली. या विचित्र प्रकाराने आघोरी मात्र भलताच खवळला आणि त्याने जागी स्तब्ध उभे राहून एका महाभयंकर मंत्रास सुरुवात केली. पुढील 5-1 मिनिटे तो स्तब्ध उभा होता. पिशाचे मात्र त्याच्या पोटरीतून रक्त शोषतच होती आणि अचानक आघोरीने तो मंत्र सिद्ध केला. तशी अवतीभोवती घुटमळणारी ती हजारो पिशाच्य एका क्षणात स्फोट होऊन धुळीत मिळाली. पण आता मात्र आघोरीच्या शरीरातील रक्त कमी झाल्याने त्याला अशक्तपणा जाणवू लागला होता. आधीच क्रोश असलेल्या त्याच्या वृद्ध शरीराची हालचाल आता मंदावली होती. तरीही तो मोठ्या त्वेषाने पुढे धावत सुटला आणि गोल गोल फिरणाऱ्या त्या डाकिणीला त्याने एक जबर धक्का दिला. आपल्या कामात व्यस्त असलेली ती डाकीण या धक्क्यासाठी तयार नव्हती. ती त्या मंचापासून दूरवर फेकली गेली. या प्रकाराने खवळलेली ती डाकीण आता विजेच्या वेगाने आघोरीकडे सरसावली. आघोरी त्रिशूळ घेऊन आक्रमक पावित्र्यात तयार होता. डाकिणीने हात वर करताच तिच्या हातात निळसर रंगाचं एक अस्त्र प्रकट झालं. आता खऱ्या युद्धाला सुरुवात झाली. पुढील 15 ते 20 मिनिटे ते दोघे अविरत लढत होते. कोणीही मागे हटायला तयार नसलं तरी आघोरीचं मानवी शरीर मात्र हळूहळू क्षीण होत चाललं होतं. त्यातच त्याच्या पायातून सुरू असलेला रक्तस्त्राव अजूनही थांबला नव्हता आणि त्याची क्षीण अवस्था पाहून त्या डाकिणीला आणखीनच चेव चढत होता. तिचे इच्छित कार्य आघोरीने अर्धवट ठेवल्याने ती जणू सुडाने पेटून उठली होती. पुढील 10-15 मिनिटात आघोरी भलताच क्षीण होऊ लागला. आपल्या मंत्रशक्तीच्या वारंवार वापराने तसेच अति रक्तस्त्राव झाल्याने त्याच्या डोळ्यावर बोहळ येऊ लागली आणि डाकिणीचा एक वार चुकवून धडपडत उभ्या राहणाऱ्या आघोरीवर तिने क्षणात दुसऱ्या बाजूने येऊन एक जबर वार केला. हा वार इतका महाभयानक होता की आघोरी जवळजवळ 30-1 फूट उंच उडून मध्यभागी असणाऱ्या त्या स्फटिकरूपी मंचाच्या जवळ जाऊन आदळला. आता आघोरीची हालचाल जवळजवळ थांबली होती. त्याचा श्वास जरी सुरू असला तरी डोळे मात्र बंद होते. आघोरी निश्चित पडलेला पाहून डाकीण पुन्हा आपल्या इच्छित कार्याच्या पूर्तीसाठी पुढे सरसावली. निश्चित पडलेल्या आघोरीकडे लक्ष न देता ती डाकीण त्या स्फटिकरूपी मंचाभोवती फिरून आपला विचित्र मंत्र पुटपुटू लागली. आघोरीचा श्वास हळूहळू मंदावत आता जणू थांबल्यातच जमा होता. साक्षी सुद्धा आता जवळजवळ मरणासन्न अवस्थेत पोचली होती. डाकीण विजेच्या छपळाईने साक्षीभोवती घिरट्या घालत होती. आघोरीचे मानवी शरीर आणि जीवन मरणाच्या जणू उंबरठ्यावर उभे होते. दोलायमान अवस्थेत असलेले आघोरीचे जीवन केव्हाही कोणत्याही बाजूस झुकू शकत होते आणि इतक्यात त्या वर्तुळाकार मैदानाच्या चारही बाजूंनी असणाऱ्या अंधारातून सोनेरी रंगाची प्रकाश वर्तुळे पुढे पुढे सरकत येताना दिसू लागली. अतिशय दिव्य प्रकाशाने चमकत असणारी ती प्रकाश वर्तुळे जसजशी पुढे आली तसे त्यामागे असणाऱ्या शक्तींचे अस्तित्व जाणवू लागले. ती 7 ते 8 प्रकाश वर्तुळे म्हणजेच आजवर डाकिणीला कैद करण्याच्या प्रयत्नात मृत्यू पावलेले आघोरी साधू आणि ऋषी होते आणि ते आघोरी प्रेतात्मे आपल्या हातातील त्रिशूळ गरगर फिरवत ती प्रकाश वर्तुळे तयार करत मध्यावर असणाऱ्या त्या मंचाकडे झेपावत होते. हा प्रकार पाहून डाकीण काहीशी दचकली आणि किंचित घाबरली सुद्धा, कारण एका वेळे 7-8 आघोरींचा सामना करणे खरोखरच फार मुश्किल होते. पण एवढ्यात कसलासा विचार करून ती डाकीण खदा खदा हसत बोलू लागली. जिवंत असताना तुम्ही काहीही करू शकला नाहीत, तर आता मेल्यावर काय करणार? आणि इतक्यात त्या 7-8 प्रेत आत्म्यामधील एक प्रेत आत्मा पुढे होऊन बोलू लागला. चांडाळणे, त्यावेळी तू आम्हाला मारू शकलीस, पण आता आम्ही मानवी शरीर नसून प्रेत आत्मे आहोत. आता तू आम्हाला मारूही शकत नाहीस. इतके बोलून त्या दिव्य प्रेतात्म्यांनी त्या डाकिणीवर जबर हल्ला चढवला. त्यांच्यातील सगळ्यात वयोवृद्ध असणारे एक ऋषी जखमी झालेल्या त्या आघोरीकडे सरसावले. आघोरीच्या जवळ जाऊन त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याच्या तोंडावर एक फुंकर मारली. तसा तो आघोरी काहीसा सावध झाला, पण तो उठून न बसता तसाच पडून राहिला.
तिकडे या डाकिणीला त्या 7-8 प्रेतात्म्यांनी हैराण करून सोडलं होतं. शेवटी डाकिणीने आपली सर्वात उग्र अशी मंत्रसिद्धी वापरली आणि त्या प्रेतात्म्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. या सर्व प्रकारांमध्ये डाकिणीच्या कार्यात व्यत्यय आल्याने ती भलतीच चवताळली होती. या साऱ्या गोष्टींचं मूळ तो जखमी झालेला आघोरी आहे हे ध्यानात येताच ती चवताळून त्या आघोरीकडे निघाली. आघोरीचं शिर धडा वेगळं करून ती त्याचा किस्सा खतम करू इच्छित होती. विजेच्या वेगाने तिकडे झेपावणारी डाकीण त्याच्या अगदी जवळ येऊन त्याचा गळा पकडणारच होती. इतक्यात त्या आघोरीने झटकन मागे वळून आपल्या हातातील ते त्रिशूळ डाकिणीच्या दिशेनं रोखलं. आघोरी बेशुद्ध आहे असे समजून विजेच्या वेगानं येणारी ती डाकीण या अनपेक्षित गोष्टीसाठी अजिबात तयार नव्हती. आघोरीचा त्रिशूळ तिच्या छातीतून आर पार गेला. ती जोराने किंचाळली. एवढ्यात आघोरीने एक विचित्र मंत्र सुरू केला. तसे हातातील त्रिशूळ क्षणभरात तप्त होऊन त्या डाकिणीने पेट घेतला. तिच्या सर्वांगाचा भडका होऊन एक विचित्र स्फोट झाला आणि पुढच्या 2च क्षणात आघोरीच्या समोर राखेचा एक ढीग जमा झाला. डाकीण संपली होती. आघोरीच्या कार्याला यश मिळालं होतं. आघोरीने पुढे होऊन तप्त राख आपल्या सर्वांगाला फासण्यास सुरुवात केली. डाकिणीचा खात्मा होताच तो निळसर रंगाचा स्फटिकरूपी मेजही गायब झाला आणि त्याच्यावर निश्चित पडलेली साक्षी अलगद जमिनीवर येऊन स्थिरावली. त्या मुलीची आठवण होताच आघोरी तिकडे धावला. त्याने साक्षीच्या छातीवर कान ठेवून अंदाज घेतला. हृदय अजूनही चालू होतं. मुलगी जिवंत आहे हे लक्षात येताच आघोरीने त्या कोवळ्या जीवाला उचलून आपल्या पाठीवर टाकलं आणि जखमी पायाने लंगडत लंगडत तो आता नदीच्या दिशेने धावत सुटला. प्रताप रात्रभर त्या नदीच्या घाटावरच बसून होता. पहाट होताच आघोरीचा सल्ला न जुमानता तो त्या अरण्यात धावत सुटला. पहाट झाली असली तरी डोळ्यांना तितकंसं दिसत नव्हतं. त्या घनदाट अरण्यात प्रताप वेड्यासारखा सैरावैरा धावून आघोरी आणि साक्षीला हाका मारत होता आणि 10-15 मिनिटे धावत आत गेल्यावर त्याला एके ठिकाणी पडलेला तो आघोरी आणि साक्षी नजरेस पडले. प्रताप धावत जाऊन त्या दोघांजवळ पोचला. आघोरीला त्याने आवाज देताच तो शुद्धीवर आला. साक्षी मात्र अजूनही बेशुद्ध अवस्थेत होती. आघोरीने प्रतापला या मुलीला लवकरात लवकर शहरात घेऊन जा असं बजावलं. प्रतापने साक्षीला आपल्या खांद्यावर टाकलं आणि तो नदीच्या दिशेने धावू लागला. आघोरी मात्र आपले त्रिशूळ सांभाळत थंड पावले टाकत हळूहळू त्या अरण्याच्या दुसऱ्या बाजूस जाऊ लागला. कुणाचाही निरोप न घेता तो जणू गायब होणार होता. त्याचं इथलं कार्य संपलं होतं. साक्षी वाचली होती. तसेच 800-900 वर्षांपासून सुरू असलेला डाकिणीचा रक्तरंजित खेळ सुद्धा आता कायमचा संपुष्टात आला होता. आघोरीच्या सत्वशक्तीने डाकिणीच्या आसुरी शक्तीवर कायमची मात केली होती आणि त्याचबरोबर 101 वर्षांच्या कैदेचा तो फेरा सुद्धा आता कायमचा संपुष्टात आला होता. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरीटेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.